हॅलो फ्रेंड्स, तर आज 15 दिवस झाले आमच्या घराचं रंगकाम चालू आहे आणि अजून झालेलं नाही. काय ते आता फर्निचर करायला घेतलं हे बघा. इथे काल पेंट केलेलं आहे, इथे केलेलं आहे, अजून करायचं. तर आज फर्निचरचं काम करणार आहे आणि खिडक्या राहिलेल्या आहेत. हे बघा, बेडरूममध्ये तर किती पसारा आहे रंगाचा. हे बघा, बेडरूम झाले रंगवून, लोकांचं कलरचं आहे. किचन पण नाही झालेलं, किचनमध्ये पण भरपूर राहिलं अजून काम. हे बघा, इथलं फर्निचर राहिलेलं आहे. फर्निचर आणि हे जे भांड्यांचं कपाट आहे त्याला सुद्धा तेच कलर देत आहे. ही खिडकी राहिली आहे आणि हा भांडी रोज आत बाहेर करायला लागते पिवळी. तर अजून लोक आली नाहीत त्यामुळे भांडी आत बाहेर केलेली नाही आहेत. तेव्हा किती पसारा दिसतो. रोजची वापरायला एवढी भांडी लागतात आणि मी करते आता स्वयंपाक. किचनवर पण पसारा आहे. तर आज मी डब्याला मिष्टीला बेसन पोळी खायची आहे, त्यामुळे इथं बेसन पीठ, लाल तिखट आणि हळद मीठ मिक्स करून ठेवलं आहे. आणि की तिला कांदा टोमॅटो आवडत नाही. आणि आता इथं मी मळायला घेणार आहे चपातीचं पीठ. तर हे बघा कसं दिसतंय घर. शंभूच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मी त्याला घेऊन आले आता थेरपीसाठी. तर शाळा नाही आहे पण थेरपी चालू आहे. आणि ऊन तर खूप आहे. ऊन आहे ना शंभू, ऊन लागतंय ना खूप. ऊन आहे, ऊन. खाऊ घेतला, हो खाऊ घेतला. पडशील नीट सर. तर आता मी हे घासून घेते कारण की मला इथं बसवायची आमची भांड्याची मांडणी, ग्लास आणि तांब्याची मांडणी. नळाला सुद्धा कलर लागलेला आहे आणि हा नळ सुद्धा घासून घेते. तरी हा कलर निघाला नाही बघा, मला अजून हा कलर नाही निघाला. इथं चालली आरती, शंभूचं चाललाय खेळ, एसटी करते अभ्यास. आणि हे बघा आज हे पॉलिशिंग केलेलं आहे दाग चौकट आणि समोरचं फर्निचर. हे बघा ओललंय आधी. वाजत रात्रीचे 9:45 वाजायला अजून 5 मिनिटं कमी आहे. आणि हे बघा आज हे खिडक्या रंगवलेल्या आहेत. त्यानंतर इथला थोडा किचनमधला थोडासा पसाराच कमी झाला आहे कारण की ही मांडणीला काल कलर दिला होता. तर आज इथं थोडी ताटं धुवून लावलेली आहेत आणि या साईडला थोडीशी भांडी धुवून ठेवलेली आहेत. ही बाकीची भांडी इथं धुवून ठेवली. आणि इथं सकाळी मी घासलेलं होतं फरशा ह्या आणि इथं मांडणी लावली होती. पण काय झालं, त्यांनी मांडणीला कलर दिला नव्हता. अर्धी मांडणी रंगवली होती खालची
वरून रंगवलं नव्हतं तर त्यांनी आता रंगवलं. तर आता हे उद्या सुकल, मग हे उद्या मांडणी लावून टाकता येईल. इकडे आहे वॉशिंग मशीन. हे बघा अजून किती पसारा आहे. आता हे राहिलेले डबे मी उद्या घासून स्वच्छ या मांडणीवर इथं लावणार आहे. पेपर ठेवलेत, पेपर टाकायचे आणि बाकीचे डबे लावून घेणार आहेत. जेवढं लावता येईल तेवढं लावणार आहे. आणि हे बघा हॉलमध्ये आज त्यांनी हे फर्निचर घासून घेतलेलं आहे. त्यानंतर हे दार घासून घेतलेलं आहे. बघा किती स्वच्छ दिसतंय. त्यानंतर हे संपूर्ण फर्निचर घासलेलं आहे. बघा संपूर्ण फर्निचर घासलेलं आहे. फक्त इथं देवारा राहिलेला आहे तर ते उद्या करणार आहेत. बाकीचं आता फरशी बघा कशी दिसते. आता मी पुसून घेणार आहे फरशी. तर आता मी पुसून घेते फरशी. अजून हे कपाट राहिलं आहे, ते कपाट आता ते उद्या करतील समोरचं हे. त्यासाठी हे सगळं काचेचं सामान उद्या बाहेर काढावं लागणार आहे. त्यानंतर हे पॉलिश करतील त्याला. हे आहे किचन, आतमध्ये सुद्धा कलर दिलेला आहे. तर सगळं साफसफाई करायची. अजून 2 दिवस तर लागेल बाकीची सगळी कामं व्हायला. अजून ही आतली खिडकी ही तर राहिलेलीच आहे. आणि ही वीट ह्या फॅनला आधार म्हणून लावलेली होती, तर आता ती सुद्धा काढायची आहे. ही खिडकी आतली राहिली, बाकी सगळं झालेलं आहे. इकडे बाथरूमच्या इथे पण सगळं झालेलं आहे. हे बघा वरती ते सगळं झालेलं आहे. जाऊ तर बघा कसा दिसतोय, कसा झालेला आहे. ठीक आहे जाऊ दे, ते होणार आता थोडे दिवस काम होईपर्यंत. तर आज हे लोक हे कपाट पॉलिश करणार होते पण त्यांनी केलं नाही आहे. आतलं काम असं सगळं बाहेर गेलेत काम करायला. खिडकीचा प्रकाश पडतो तर बाहेर काम करायला गेले. खिडकीतून हे बघा वायर टाकलेली त्यांनी. हे बघा किचनवर आज काहीच करता आलं नाही, त्यांचं सगळं कलरमुळं खराब झालेलं. दिसली का वायर. काम चालले बाहेरचं पेंटिंग करायचं चाललेलं आहे. ते आज हे करणार होते, त्यांनी आज हे केलं नाही, हे असंच सोडलेलं आहे. त्याबरोबर इथे मंदिर राहिलं होतं करायचं, ते सुद्धा आज केलेलं नाही आहे. शंभू आता जेवलाय आणि ताट इथेच ठेवलाय. तर आता मी आज काल तुम्हाला सांगितलं होतं भांडी घासणार आहे थोडी थोडी. तर हे डबे बघा किती घाण झाले. डबे मला घासायचे आणि ह्या मांडणीवर लावायचे. तर आता नळाला पाणी आलंय. 2 वाजता आमच्या इथं नळाला पाणी येतं. तर आता मी प्यायचं पाणी भरले 2:30 वाजले. आणि आता मी थोडी भांडी घासायला घेते, म्हणजे रोज वापरायला थोडीशी भांडी भेटतील. कारण की इथं खूपच पसारा दिसतोय ना, काहीच करता येत नाही आणि काही सापडतही नाही लवकर. तर आता मी भांडी घासून घेते. थोडेसे डबे जे रोजचे लागणार आहेत तेवढेच. तर आता मला ही भांडी इथं घासायची आहे. नळाला इथं पाणी आलेलं आहे आणि ही एवढी भांडी आहे. तर ही एवढी भांडी आता घासून झाली. ही कलर आहे. तर एवढी जी रोजची भांडी लागतात ती मी मांडलेली आहेत धुवून. हे बघा ग्लास, तांबे आणि इकडे ताट. तर मी आत्ता करते तर भाकऱ्या.
आणि घरात चाललं अजून काम. हॉलमध्ये काम चाललेलं आहे आणि इथे किचनमध्ये माझा स्वयंपाक चालू आहे. शंभूची मध्ये लुडबुड चालू आहे आणि आत्ता 9:45 वाजलेत तरी या लोकांचं अजून कामच चाललेलं आहे. फर्निचर पॉलिश करायचं आणि छोटे मोठे ठिकाणी कलर राहिलेत ते करतायत.